नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। उपवासाला नेहमी साबुदाणा खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो, तर आज मी उपवासाचा दहीवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी सांगणार आहे। हा उपवासाचा दहीवडा खायला खूप छान लागतो। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 1 कप भगर घेतलेली आहे। ह्या भगरला वरीचे तांदूळसुद्धा असे म्हणतात। तर हे भगर 1 कप घेतली आणि 2 ते 3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे। तर इथे मी 3 पाण्याने धुवून घेणार आहे। याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता ही जी धुतलेली भगर आपण शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 2 कप पाणी घेणार आहे। 2 कप पाणी म्हणजे 1 कप भगरसाठी पुरे होतं, पण कधीकधी थोडंसं जास्त लागू शकतं पाणी, तर तुम्ही त्यानुसार पाणी यामध्ये घाला। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता जी भगर इथे धुवून घेतलेली आहे ती भगर आता यामध्ये घालायची आहे। म्हणजे आपल्याला ही भगर चांगली शिजवून घ्यायची आहे। एकंदरीत म्हणजे आपल्याला इथे भगरचा भात बनवायचा आहे। तर ही शिजताना मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ही भगर खालती लागणार नाही। तर तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी असा भात तयार होत आलेला आहे। आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी झाकण ठेवून देते, म्हणजे ती भगर चांगली फुलेल। तर आता तोपर्यंत इथे दहीवड्यासाठी लागणारी हिरवी चटणी बनवून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घेतली, म्हणजे मी 1 मूठ अशी हातात राहील कोथिंबीर तेवढी घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा, तसंच यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहे। आणि आता मी इथे याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तसंच आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ही चटणी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे, चांगली एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी ही अशी हिरवी चटणी तयार झालेली आहे। तर आता इथे हा जो भगर आपण भात बनवलेला तो भगरचा भात हा पहिले थंड करून घ्यायचा आहे। थंड केल्यावर एका प्लेटमध्ये म्हणजे एका ताटामध्ये मी हा भगरचा भात काढून घेते। एक लक्षात ठेवा, हा भगरचा भात जरा थोडा थंड करायचा, एकदम थंड नाही पण थोडासा थंड करून घ्यायचा आहे। आणि थोडासा गरम असतानाच हा चांगला आपल्याला त्याला हे डोळे बनवायचे आहे। तर आता इथे ह्या भगरच्या भातामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहे। तसेच इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहे बारीक चिरलेल्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मिरच्या। तसंच भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटसुद्धा घालू शकतात, पण हिरव्या मिरचीचे वडे खूप छान लागतात चवीला। तसंच आता इथे हाताला थोडंसं तेल लावलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे आता ह्या भाताला मिक्स करून चांगला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी असा गोळा तयार झालेला आहे। आता पुन्हा एकदा हाताला मी थोडंसं तेल लावते, हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपण दहीवड्यासाठी जसे वडे बनवतात ना गोल गोल, तसे वडे बनवून घ्यायचे आहे। तर इथे मी अशा प्रकारे हे बनवून घेत आहे हातावर। तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी असा हा गोळा तयार झाला आहे, म्हणजे वडा। पुन्हा एकदा मी सांगते, हाताला पहिले थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून हाताला ही भगर चिटकणार नाही। आणि थोडासा गोळा घेऊन दहीवड्यासाठी लागणारा वडा तुम्हाला कसा लहान मोठा हवा त्याप्रमाणे हा वडा बनवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी बनवून घेतले आहे सर्व वडे दहीवड्यासाठी लागणारे अशा प्रकारे। आता इथे मी एका बाउलमध्ये दही घेते आहे। इथे मी दही अगदी पाव कपच घेतलेला आहे, कारण मला आता सध्या तरी एकच डिश बनवायची होती, म्हणून मी इथे पाव कप दही घेतलेला आहे। पण तुम्हाला एवढे सर्व दहीवडे बनवायचे आहे तर तुम्हाला 1 कप दही तर आरामात लागणार। नंतर यामध्ये अगदी मी 1 टीस्पून साखर घातलेली आहे। तर हे चांगलं मिक्स करून घेते। तर आता इथे हे दही पण चांगलं मिक्स करून तयार झालेलं आहे। तसंच आता इथे एका बाउलमध्ये मी ताक घेतलेलं आहे। आता इथे ताक
हे सुद्धा 1 कप लागणार आहे सर्व दही वड्यांसाठी. आणि त्या ताटामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे हे जे दही वड्यासाठी वडे बनवले होते ते तळून घेऊया. तर इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये हे दही वडेचे वडे चांगले सोडायचे आहे. आता हे मीडियम फ्लेमवर चांगले कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे. थोडासा वेळ लागतो तळायला, पण हे चांगले मस्तपैकी तळून घ्यायचे आहे. जोपर्यंत त्याला लालसर असा कलर येत नाही तोपर्यंत हे मस्तपैकी तळून घ्यायचे. तर इथे मला 7 मिनटं लागले हे दहीवडाचे वडे तळायला. तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी कलरसुद्धा आलेला आहे. आणि आता मी हे वडे काढून घेते प्लेटमध्ये. तर हे वडे गरमागरमच जे आपण ताट घेतलं होतं बनवलं आहे ते ताटामध्ये घालायचे आहे. तर अशा प्रकारे हे सर्व वडे या ताटामध्ये घालून घेते. जेवढे तुम्हाला पहिले लागणार असेल तेवढे पहिले ह्या ताटामध्ये घालायचे आणि साधारणतः 5 ते 6 मिनटं तरी ठेवायचे आहे, जेणेकरून ते थोडंसं मऊ होतील आणि त्यामध्ये ताट चांगलं मुरेल. तर आता इथे 6 मिनटं झालेले आहे. मी 6 मिनटं ठेवले होते. आता हे ताटातून हे वडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. जेव्हा तुम्ही सर्व करतात तेव्हा हे वडे काढून घ्यायचे ताटातनं. तर अशा प्रकारे मी हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता आपण दही वड्यासाठी लागणारे प्लेट तयार करूया. तर आता सर्वात पहिले एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेतले. नंतर त्यावर आता जे आपण दही बनवलं होतं गोड ते दही घालायचं आहे. दहीसुद्धा तुम्हाला किती कमी जास्त पाहिजे त्यानुसार घालू शकतात. पण दही वडा म्हटला तर दही तर हे लागणारच चांगलं, कारण त्याच्याशिवाय हे वडा चांगला लागणारच नाही. तर आता इथे त्याच्यावर जी हिरवी चटणी बनवली होती ती हिरवी चटणी यावर घालायची आहे. अशा प्रकारे हिरवी चटणी मी घातली. नंतर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकतात. जर तुम्ही मिरे उपवासाला चालत असतील, मिरे खात असेल तर तुम्ही याच्यावर मिरेपूड घालू शकतात. तर याच्यावर मी थोडंसं मिरेपूड घातलेली आहे. जर तुम्ही नाही खात असणार तर तुम्ही स्किप करू शकतात मिरेपूड. नंतर पुन्हा एकदा यावर दही घालायचं आहे. तर अशा प्रकारे हे मी दही घालून घेतलेलं आहे आणि शेवटी याच्यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर अशी मी घालते आहे. तर इथे ही दही वडा आपला उपवासाचा तयार झालेला आहे. खूप छान लागतो हा दही वडा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या उपवासाला हा दही वडा नक्की बनवून बघा.